की जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने कोणता कायदा किंवा अशा पद्धतीने विचार समोर येतो तेव्हा लगेच धर्माधर्मामध्ये फूट पाडण्यासाठी असं केलं जातं, असा एक कांगावा केला जातो. आणि त्याच्या मागचं कारण असं की लांगुल चालनाच्या माध्यमातून आपल्याला जी मतं मिळतात ती मतं कुठेतरी जाऊ नयेत. कारण धर्मांतरण विरोधी कायदा आला म्हणजे स्वाभाविकच हिंदू धर्मातले लोक जे आहेत त्यांना धर्मांतरित केलं जातं अनधिकृत पद्धतीने, दमदाटीने, सक्तीने. ते थांबणं आवश्यक आहे. आणि ते कुठून केलं जातं तर मुस्लिमांमधले काही लोक हे अशा पद्धतीने धर्मांतरण घडवतात, काही ख्रिस्ती लोक जे आहेत ते अशा पद्धतीने धर्मांतरण घडवतात. आणि त्यांच्या विरोधात हा कायदा असल्यामुळे लगेच काही पक्ष जे आहेत ज्यांना या सगळ्या गटांची मतं आवश्यक असतात त्यांच्या दृष्टीने असा कायदा येणं म्हणजे त्यांच्या मतांवर वरवंटा फिरवल्यासारखं असतं. म्हणून ते या कायद्याला नेहमी विरोध करतात. मग त्याच्यातले वेगवेगळे काहीतरी कलम काढायची, वेगवेगळे त्यातल्या गोष्टी ज्या आहेत त्या बहाण्याने त्या कायद्याला विरोध करायचा, असं चाललेलं असतं.